guys, I'm Malaika Arora and I'm coming for the opening ceremony of Mumbai's biggest property exhibition hosted by Credai BANM Navi Mumbai from the 7th to 10th of April 2023 at Sitco Exhibition Center Vashi. So see you there. खूप छान वाटतंय मला, कारण की आम्हाला त्याच्यामध्ये सिडको एक्झिबिशनमध्ये आम्हाला सर्वात जास्त आमच्या प्रॉपर्ट्या एक्सपो करायला भेटतात. त्याच्यामध्ये आम्हाला आता खांडेश्वर स्टेशनला जे 4 महिन्या पाठीमागं झालं त्याच्यामध्ये कस्टमरांचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. आणि आत्ता पण आम्ही विचार करतो आहे की आमचे नेरूळ, खारघर, कळंबोली, खांडेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशनला आमचे सिडको टेंडर घेतलेले लँड आणि कन्स्ट्रक्शन चालू आहेत ऑनगोईंग प्रोजेक्ट. तिथेही आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटेल अशी आम्ही आशा बाळगतो. ते BNM रायगड ने कमिटीने हे बोलवलेले आहे. ह्याचा आमच्या बिल्डर लाईनसाठी आमचा एक नियम असतो की जसं आपलं भूमिपूजन असतं तसं आमचं BNM रायगडचं पूजन आहे. त्या दिवशी आम्ही एक चीफ गेस्ट म्हणून सेलिब्रिटी बोलवतो. तर आम्ही ह्या वर्षी मल्लिका अरोरा यांचं कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्यांना आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. याचा बेनिफिट नक्कीच होईल आम्हाला. DDSR हा प्रोजेक्ट आहे ना, हा मिडल क्लासपासून हाय स्टँडर्ड लोकांपर्यंत आमच्या कंपनी त्यांच्यासाठी प्रोजेक्ट बनवते. जशा प्रकारे आज बघायला गेलं तर कळंबोलीमध्ये म्हणजे बरेच वर्ग मिडल क्लास आहे ज्यांच्यासाठी आज सिडको टेंडर, प्रत्येकाला वाटतं की माझं सिडको टेंडर हा लोकांना टायटल क्लिअर हा प्रोजेक्ट वाटतो. तर माझंही सिडको टेंडरमध्ये घर व्हावं असं प्रत्येक कस्टमरांचं मिडल क्लासचं म्हणणं असतं. पण काय होतं, सिडको टेंडर महागडी लँड असती, त्याच्यामुळे बिल्डरांना तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी कॉस्टली जातो, त्यामुळे ते रेट जास्त जातं. तर आम्ही ते प्रोजेक्ट जे मार्केट कळंबोली, खांडेश्वर स्टेशन, न्यू पनवेल ह्या भागामध्ये जराशी टेंडर थोडे स्वस्त मिळतात, त्या भागामध्ये आम्ही टेंडर घेऊन ते मिडल क्लास लोकांसाठी बनवतोय आणि ते त्यांच्या खिशाला परवडेल असेच आहेत. आणि बाकी हाय लेवल कस्टमरसाठी आम्ही खारघर, शिऊर, सांगपाडा त्या ठिकाणी आमचे बिग प्रोजेक्ट आहे. पण आमच्या हाय लेवल सिटीमध्ये सुद्धा बघायला गेलं तर आम्ही मार्केटपेक्षा 10% डिस्काउंटनेच घरं देतो. आणि सर्वात बेस्ट आमचा मेन DDSR कंपनीज आहे ते सोसायटी प्रोजेक्ट. सोसायटी प्रोजेक्टमध्ये डायरेक्ट काय होतं, कस्टमरांना डायरेक्ट लँडमध्येच ओनरशिप भेटते. हे कस्टमरांसाठी सर्वात बेस्ट आहे. आमचाही प्लॉट सिडको टेंडरमध्येच आहे. आमच्याही प्लॉटला CC आहे, रेरा नंबर आहे. आणि सर्वात बेस्ट आहे की आमच्यामध्ये ॲडव्हान्स आहे की कस्टमरांना डायरेक्ट सोसायटी रजिस्टर्ड असल्या कारणाने सोसायटीच्या ओनरशिपमध्ये तुमचं नाव जातं. हे सर्वात महत्त्वाचं सभासदसाठी. कळंबोलीमध्ये आमचे आत्ता प्रोजेक्ट 7 माळ्यापासून 12 माळ्यापर्यंतचे प्रोजेक्ट आहेत आणि एक ऑनगोईंगमध्ये एक 17 माळ्याचा टावर आत्ता जस्ट चालू झालेला आहे आपला. जर आता तुम्ही बघायला गेलं तर कळंबोलीमध्ये आमचा 35 लाखापासून 80 लाखापर्यंतच्या बजेटचे घर आमच्याकडे कळंबोलीमध्ये आहेत. पनवेल हद्दीमध्ये गेला तर 50 लाखापासून 1 करोडपर्यंत आहे. खारघर ठिकाणी गेला तर आमचं 1 करोडपासून 1.25 करोडपर्यंत घर आहे. नेरूळ ठिकाणी आला तर 2.25 करोडपासून आमचे 3 करोडच्या बजेटवाले घर आहेत. ॲम्युनिटीज आम्ही हर प्रोजेक्टला ॲम्युनिटीज तर आम्ही कंपल्सरीज केलेले आहेत. जे प्रोजेक्ट एकदम छोटे जरी असले तर आम्ही त्यांना गार्डन, क्लब हाऊस, जिम तरी देतोयच. पण जे प्रोजेक्ट आमचे बिग आहे जिथं गार्डन, क्लब हाउस, जिम, इंडोर गेम, सोसाइटी ऑफिस, लिफ्ट, स्विमिंग पूल दे रहे, ये जो फैसिलिटी है ये बड़े बड़े प्रोजेक्ट में हम दे रहे. और कौन सा भी छोटा भी प्रोजेक्ट होने दो, गार्डन, क्लब हाउस और जिम ये तो हमने कंपल्सरी रखा ही है सबको. और सबको 1 बेड घर होगा तो 1 पार्किंग आहे. 2 BHK घर असेल तरी एकच पार्किंग आणि 3 BHK असेल तर आपण 2 पार्किंग ठेवलेले आहेत. काही प्रोजेक्टमध्ये आम्ही कमर्शियल सुद्धा रिजेक्ट केलेलं आहे की पार्किंगचा प्रॉब्लेम येतो म्हणून. रतन टाटा सर आहेत ते माझे आयडॉल आहेत. रतन टाटा सरांनी शिकवले की बिझनेसमॅन नका बनू,
लोकांसाठी काहीतरी करा. म्हणजे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी आज तागायत, त्यांनी मेहनत केली, कमवली आणि ते जनतेसाठी हे करत आहे. तर आम्ही त्यांच्यासारखं बनू शकत नाही, पण बनण्याचा प्रयत्न तरी करत आहे कमीत कमी, की आमच्याकडून जे समाजासाठी सेवा होईल ते आम्ही करत आहे. जर आज बघायला गेलं तर आमच्या मराठी लोकांमध्ये मी एक बघितलं की मी गुजराती मराठी लोकांनाही मी चांगलं समजतो, की मी त्यांना काही नावं ठेवत नाही. पण आमच्यातल्या काही लोकांनी एक विषय बनवला आहे की प्रत्येक वेळी उठायचं आणि त्यांना नावं ठेवत बसायचं आणि आपला वेळ वाया घालवायचा. तर मी ठरवलंय असं की आपण त्या लोकांकडे बघायचं नाही की जे लोक काय म्हणतात, पण आपल्या समाजामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना उद्योग हा विषय समजलेलाच नाहीये. उद्योग म्हणजे काय, नोकरी, इथे यायचं, नोकरी करायची आणि एक छोटी मोठी स्वप्न बघायची आणि आयुष्य संपून जायचं. तर आमच्या कंपनीच्या मार्गाने आम्ही असा विचार ठेवला आहे की जास्तीत जास्त उद्योजक आपण तयार करूया. याच्या पाठीमागे आमच्या कंपनीचं काम चालू आहे. वाशीला सिडको एक्झिबिशन डेट 7, 8, 9 आणि 10 तारखेला आहे. 4 दिवस असा सिडकोचा एक्झिबिशन आहे. त्याच्यामध्ये आपण आपले कळंबोली, पनवेल, शिवूर, सानपाडा ह्या भागातील प्रोजेक्ट आम्ही तुमच्या समोर ओपन करत आहे. आणि बघायला गेलं तर मार्केटपेक्षा आम्ही तिथे स्वस्तमध्येच घरं देणार आहे. आणि माझा स्टॉल नंबर आहे A5. अवश्य सर्वांनी भेट द्यावी आणि एकदा त्याचा लाभ घ्यावा.